नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कठीण समजली जाणारी नीट पेपर फुटी प्रकरण दिवसेंदिवस चांगलंच चर्चेचा विषय बनत चाललाय। या प्रकरणी नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून काही संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतलं। आता या प्रकरणात खासगी क्लास चालकांची देखील मोठ्या प्रमाणात चौकशी केली जाते। लातूरमधील एका मोठ्या क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची देखील सीबीआयने काल त्यांच्या लातूरमधील ओमकार रेसिडेन्सी या निवासस्थानी तब्बल 9 तास कसून चौकशी केली। 9 तास चौकशी झाल्यानंतर पथक काही बॅगा आणि कागदपत्र घेऊन थेट शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झालं। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही, केवळ चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं। मात्र काही प्रसार माध्यमातून त्यांना अटक झाली असल्याचं वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं। यावर स्वतः मोटेगावकर कुटुंबानं खुलासा करत अटकेच्या बातम्या चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या असल्याचं सांगितलं। तर याआधी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतलं, जे एकेकाळी नीटच्या पेपर सेटिंग कमिटीमध्ये होते। त्यांच्याशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याची चर्चा आहे। एकूणच लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या या शहरात सीबीआयच्या या मोठ्या कारवाईने शैक्षणिक संस्था चालकांचे धाबेदार आणले। सीबीआयच्या 28 सदस्यांचं पथक सध्या लातूरमध्ये तळ ठोकून आहे। लातूर शहर शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं। संपूर्ण देशभरातून या ठिकाणी नीटच्या परीक्षेकरता विद्यार्थी वर्षभर कष्ट करून इथं हॉस्टेल करून नीटची तयारी करतात। देशभरातील मोठमोठे क्लास या ठिकाणी सुरू झालेत। या क्लासच्या देखील एकमेकांमध्ये मोठ्या स्पर्धा आहे। त्यामुळे सीबीआयचं पथक हे लातूरमध्ये तळ ठोकून असून लातूरमधून त्यांना नीटचा पेपर लीक होण्याचा संशय आहे। त्यामुळे अनेक खासगी क्लासच्या संचालकांना या चौकशीसाठी सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।